नमस्कार मंडळी, उपवासाच्या दिवशी काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो। त्यासाठी आज मी बनवते उपवासाचा कुरकुरीत डोसा, ते पण इनो आणि सोडा न वापरता। डोसा छान जाळीदार बनतो, अगदी रव्या डोस्यासारखा, आणि सोबत उपवासाची हिरवी चटणी आणि भाजी सुद्धा बघूयात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूयात। त्यासाठी मी एक पॅन घेतला। पॅन गरम झाल्यावर त्यात साबुदाणे टाकून स्लो फ्लेम वरती 2 ते 3 मिनिटे परतवून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। साबुदाणे थंड होईपर्यंत चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी मिक्सर जार मध्ये कोथिंबीर, ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, मिरची, आलं, साखर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून चटणी वाटून घेऊयात। चटणी वाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता चटणीचं टेक्स्चर एकदम बरोबर झालेलं आहे, एकदम जाड आणि एकदम बारीक नाही, आणि कलर पण छान आला आहे। डोशाच्या बॅटरसाठी एका मिक्सर जार मध्ये थंड झालेले साबुदाणे, वरी तांदूळ, उकळलेला बटाटा, दही, हिरवी मिरची, आलं आणि पाणी टाकून एकदम फाईन बॅटर वाटून घेऊयात। बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ झालेली आहे। तयार बॅटर एका बाउल मध्ये काढून घेते आणि 10 मिनिटे बाजूला ठेवून देते। तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात। भाजी बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर त्यात तेलावर जिरं, बारीक चिरलेली मिरची, आलं, कढीपत्ता टाकून परतवून घेऊन त्यात उकळलेल्या बटाट्यांचे तुकडे टाकले आणि त्यावर चवीनुसार मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता लिंबू रस टाकून पुन्हा मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे उपवासाची भाजी सुद्धा तयार आहे। आपण आता तिला बाजूला ठेवूयात। आता 10 मिनिटे झालेली आहे। डोसा बॅटर मध्ये थोडंसं जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे जिरं आणि कोथिंबीर तुम्हाला चालणार नसेल तर नाही टाकलात तरी चालेल। घावणे घालतो तसं डोशाचं बॅटर झालं पाहिजे। व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दिसते तशी झाली पाहिजे। डोसे बनवायला नॉनस्टिक पॅन घेऊन चांगला गरम करून त्यावर तूप टाकून डोसे घालून घ्यायचे। स्लो गॅसवर डोसा शिजू द्यायचा। थोडासा डोसा शिजल्यावर त्यावर तूप टाकून डोसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचा। गोल्डन ब्राऊन झाल्यावर डोसा रेडी आहे। अशा प्रकारे कुरकुरीत जाळीदार उपवासाचा डोसा, उपवासाची चटणी आणि उपवासाची भाजी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी उपवासाच्या दिवशी काय इतर दिवशी सुद्धा तुम्ही नक्की घरी ट्राय करा। रेसिपीचं सगळं प्रमाण आणि इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। मंडळी, काही सजेशन असतील आणि अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।